पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. फ्लिपकार्ट ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, 3 आरोपी अटकेत, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबार शहर पोलिसांची धडक कारवाई. LED, टीव्ही, AC, गीझरसह विविध वस्तू जप्त. ऑनलाईन खरेदी करताना सतर्क राहण्याचे नागरिकांना आवाहन. नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने फ्लिपकार्टच्या ऑनलाईन ऑर्डरमधील वस्तूंची अदलाबदल करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये 10 LED टीव्ही, पॅनासॉनिक कंपनीचा AC, गीझर, मॉप सेट आणि स्मार्ट होम थिएटरचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै 2026 रोजी पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे आणि राकेश मोरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की काही डिलिव्हरी बॉयज ऑनलाईन ऑर्डर केलेल्या नवीन वस्तूंच्या जागी जुन्या किंवा इतर वस्तू ठेवून ग्राहकांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासात माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. फ्लिपकार्टचे व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्या फिर्यादीवरून परवेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(4) व 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेऊन जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फ्लिपकार्टचे व्यवस्थापक आरिफ हुसेन यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले असून संबंधित नुकसान भरपाईची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत. नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करताना पार्सल स्वीकारण्यापूर्वी त्याची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तू चोरीच्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या नाहीत ना याची खात्री करूनच व्यवहार करावा. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या पार पडली.